आता आपण आपलं सोडून शेजारी काय चाललंय, जास्त इंटरफेरन्स करतोय किंवा आपल्या वास्तूमध्ये आपण इतरांची चर्चा जास्त करतोय. जर तसं पाहिलं तर वास्तुशास्त्राचा रोल आपल्या आयुष्यामध्ये साधारण 25% आहे. म्हणजे जर एकदम पाहिलं तर वास्तुशास्त्राचा एकदम खराब वास्तू आहे, मी ऑनेस्टली सांगतो रात्रीतून त्याला काहीही होणार नाहीये. आणि वास्तुशास्त्र परफेक्ट वास्तू आहे तो रात्रीतून करोडपती पण होणार. जेव्हा जागा घेतात आणि बांधायला सुरुवात होते तर जर अशी खरोखर शापित वास्तू असेल तिथली तर ती करू देत नाही त्या गोष्टी. अडथळे खूप सारे अडथळे तर मग ते नवचंडी होम करतात किंवा रुद्र करतात आणि मग ते थोडंसं डाऊन करतात आणि मग तिथे बिल्डिंग बांधली जाते. आता बिल्डिंग बांधली गेल्यानंतर तुम्ही जसं सांगितलं 5 जण आहे तर 5 जणांना सेम इफेक्ट नाहीये, पण एकाला कोणाला तरी असं. तो अध्यात्माचा विषय निघाला म्हणून मी विचारते. वास्तूमध्ये बरेच जण म्हणतात आम्ही आमच्या वास्तूमध्ये ना नॉनव्हेज नाही करत. बरोबर. तर जे करतात आणि जी शापितही आहे वास्तू, चला खाणारे बाहेर जाऊन खातायत तर ती गोष्ट वेगळी. अध्यात्म ज्यांना करायचं असतं ते थोडंफार निग्लेक्ट करतात या गोष्टींना, पण ज्यांना नाही करायचं ते काय म्हणतात की बायको नाही ना करू देत घरामध्ये, आम्ही बाहेर खातो. तर मग घरात शिजवणं आणि जर शापित वास्तू ती असेल तर त्याचा खूप जास्त परिणाम होतो का, किंवा मग त्यांनी ऍटलिस्ट तेवढं तरी करावं की घरात आणू नये. बरोबर. आता हे थोडंसं मी एक्सप्लेन करू सांगतो, थोडंसं सायंटिफिक वे. असं कुठलंही हे नाहीये की जर डॉक्टर सायन्स मध्ये आपण जर चेक करायला गेलो तर डॉक्टर सायन्स असं सांगतात की जे काय आपण नॉनव्हेज खातो ते आपल्याला पचण्यासाठी जास्त दीर्घकाळ लागतो. फर्स्ट थिंग, सो आपल्या शरीरासाठी ते उत्तम नाही. हे झाला डॉक्टर सायन्स मधला भाग. आणि अध्यात्म मधला दुसरा भाग आहे की जैसा अन्न वैसा मन. तुम्ही जसं अन्न घेणार आहात तसं तुमचं मन होतं. आणि जे आपण नॉनव्हेज म्हणतो किंवा दुसरं तामसिक भोजन ज्याला म्हणतो, आपल्याकडे 3 प्रकार आहेत, तमस आहे, रजस आहे आणि सत्व आहे. तर जसा आपण आहार घेणार आहोत तसे गुणधर्म आपल्या जागृत होत चालणार आहेत. आता वास्तू शापित आहे नाही हा दुसरा भाग आहे, बट जे काय आपण अन्न खाणार आहोत त्यातल्या जशाच तशा ऊर्जा आपल्याला येणार आहेत आणि तसं आपलं मन थिंकिंग करायला चालू होणार आहे. हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. आता थोडंसं डीप जाऊन सांगेल, नॉनव्हेज म्हणजे काय असतं, कुठल्या तरी प्राण्याला, पशुला आपण हत्या करून आणलेलं असतं. सो ज्यावेळेस हत्या केलेली असते, कोणी जर म्हटलं 1 महिना ह्या व्यक्तीने ह्या रूम मधून बाहेरच नाही निघायचं, एकदम कोंडून ठेवलं त्याला आणि फक्त जागेवर पाणी वगैरे गोष्टी, त्याच्या मनात फिलिंग्स काय येतील बरं? अरे माझं काही दोष नसताना मला इथं का पकडून ठेवलं? फर्स्ट थिंग भीती येईल, बरोबर, फिअर येईल, देन रिव्हेंजची भावना येईल, बदला घ्यायची, मी कधी सुटतोय कधी बदला घेतो. सो ह्या फिलिंग्स त्या पशुमध्ये आलेल्या असतात ऑलरेडी, आणि त्या फिलिंग्स तशाच तशा त्या अन्नामध्ये येतात आणि त्या फिलिंग्स जशाच तशा आपल्यामध्ये येतात. त्यामुळे काय होतंय पहा, इन्सिक्युरिटी, फिअर हे हल्ली वाढत चाललेलं आहे. आपण म्हणतो प्रोटीन्स मिळतं, ठीक आहे, प्रोटीन्स मिळतं, बट ती एनर्जी पण मिळते ना. म्हणजे त्या प्राण्याची इन्सिक्युरिटी येते, फिअर येतं, रिव्हेंज येतं, बदलायची भावना येते, क्रोध आलेला असतो खूप जास्त, त्यावेळेस अँगर आलेला असतो, मला का डांबून ठेवलं येतं. सो तशाच फिलिंग आपल्यामध्ये जनरेट व्हायला चालू होतं. हे डे बाय डे होतं, 1 डे 2 डे मध्ये होत नाही. सो हा पार्ट झाला. त्यामुळे अध्यात्म सांगतं की तुम्ही सात्विक भोजनाकडे या, जेणेकरून तुमचं मन आणि बुद्धी शार्प आहे. दुसरी गोष्ट, त्या एनर्जी जेव्हा येतील वास्तूमध्ये पण त्या एनर्जी येणार आहेत ना, त्याच्या थ्रू ते व्हायब्रेशन्स येणार. सी वास्तूमध्ये कुठलीही गोष्ट असू द्या, सोफा असू द्या, एखादी फ्रेम असू द्या, टीव्ही असू द्या, लिव्हिंग नॉन लिव्हिंग, प्रत्येक गोष्टीची एक ऑरा आहे, स्वतःचं ऊर्जाचं वलय आहे. त्या ऊर्जाचा वलयाचा आपल्यावर कमी जास्त परिणाम होत असतो. सो तो एनर्जी घेऊन येतोय. मग त्या एनर्जी चांगल्या असणार आहेत का? नकारात्मक असणार आहे. त्यामुळे वास्तूतल्या एनर्जीज पण कशा होतील? नकारात्मक, ऑलरेडी ह्या नकारात्मक ऍडिशनल होतील, जास्त डबल होतील ते, आणि त्यामुळे जास्त त्रास होण्याची शक्यता असते. सो त्या केसमध्ये न केलेलं हे खूप चांगलं आहे. आता अगेन मी सांगल, वास्तू किंवा कुठलंही विज्ञान हे इट्स अबाउट चॉईस अँड प्रायोरिटी, की आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण काय चूज करतो ना, आपलं प्राथमिकता कशाला आहे त्यावर डिपेंड आहे. आणि हा थोडासा प्रत्येकाच्या प्रमाणे हा थोडासा म्हणजे डिफरन्शिएट ओपिनियनचा मुद्दा आहे, खावं की ना डिफरंट, बट दिस सायन्स प्रूव्हन.
मी जे बोललो ते सायंटिफिक प्रूव्हन आहे. तुम्ही आता बोलता बोलता बोलले की आपण जे पेंटिंग्स ठेवतो ते बरोबर. किंवा जे आपण काही डेकोरेटिव्ह आयटम्स आपण जे आपण ठेवतो, तर त्यात बघितलं जातं की 5 एलिमेंट्स आपण ठेवायला पाहिजे घरात किंवा घराच्या बाहेर. तर त्याबद्दल काय सांगता येईल तुम्हाला की खरंच ठेवायला लागतात की नाही ठेवल्या, म्हणजे किती किती त्याचा उपयोग होतो घरासाठी? डेफिनेटली. समजा एखादं घर आहे पूर्ण वास्तूनुसार आणि तरी त्यांनी ऍडिशन म्हणून ते केलं, तर त्याचं आता जसं तुम्ही म्हणता एखादी एनर्जी खूप जास्त पण चांगली नाही आणि खूप कमी पण चांगली, तर त्याचं कसं? खूप चांगला प्रश्न विचारला. जरी वास्तुशास्त्रात घर असेल तरी तुम्ही जर क्रिस्टल्स किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, बाकी नॅचरल रेमेडीज पण असतात, आपण त्या डिस्कस करूया. त्या जर आपण जर केल्या तर डेफिनेटली त्याचा ऍडिशनल बेनिफिट्स आपल्याला होत असतो. का तर जरी वास्तुशास्त्रानुसार असेल पण आपलं मन आहे, आपलं शरीर आहे, डे बाय डे सेम नसतं, त्यातले एनर्जी कमी जास्त होत असतात. सो त्याचा परिणाम पण आपल्या वास्तूवर होत असतो. म्हणजे इथे खूप जास्त प्रमाणात कोणाच तरी आपण म्हणूया भांडण झालं, दीर्घ आवाजात एकमेकांवर ओढाओढी झाली, सो इथांचे व्हायब्रेशन चेंज झाले, ते बॅलन्स करायला ती एनर्जी मदत करते. सो जरी वास्तुशास्त्रानुसार घर असेल, मी सांगेल की जेवढ्या गोष्टी अजून आपल्याला फॉलो करणं पॉसिबल आहे त्या निश्चित करावा. कारण की एनर्जी हायर म्हणजे मी कुठली म्हटलो की अगदीच आपण मंदिर आहे डायरेक्ट, म्हणजे शेजारी एखादं मोठं मंदिर आहे, त्या मंदिरा शेजारी आपण राहतो, दॅट इज खूप हायर एनर्जी झाली, हायर फ्रिक्वेन्सी एनर्जी. सो वास्तुशास्त्र असं पण आहे की मंदिरा शेजारी वास्तव्य नसावं आपलं. हे पण खूप जणांना माहित नाही, कारण की ती खूप चांगली ऊर्जा आहे. नो डाऊट खूप जण म्हणतात मंदिराची ऊर्जा चांगली आहे, बट ती पण हायर ऊर्जा आहे जी सांसारिक माणसांना सहन होत नाही. म्हणून अध्यात्म सांगतो की कुठल्याही मंदिरात तुम्ही 15 to 20 मिनिट्स पेक्षा जास्त वेळ बसू नका, त्या एनर्जीज तुम्हाला सहन होणार नाही. हे संत महात्मे त्यांच्यासाठी इट इज ओके. गृहस्थाश्रमामध्ये त्यांची आध्यात्मिक साधना कमी आहे किंवा नाही आहे, सो त्या एनर्जीमुळे थोडाफार त्रास होण्याची पण शक्यता असते. कुठल्या टाईपचे त्रास म्हणजे? हेवीनेस जाणवणं, मन डोकं जड पडणं, असं होणं, अशा गोष्टी होऊ शकतात. हे होऊ शकतं. हे पहा, कुठली ऊर्जा जास्त प्रमाणात असेल तर ती त्रासदायक आहे. जेवढी गरजेची आहे जेवढे तहान लागलं आपण तेवढंच पाणी पिणार आहोत, जरी पाणी जास्त असेल. तसंच ऊर्जेचं आहे, जेवढी गरजेची तेवढी घेतलेली इनफ. त्यापेक्षा जास्तला जर गेलो तर त्रास होणार आहे, कमीला गेलो तरी त्रास होणार आहे. आपण ना आता एक याच्या नंबरिंग नुसार जाऊ. एंट्रन्स, हॉल, किचन आणि बेडरूम, असं एक थोडं थोडं काहीतरी सांगा की जसं एंट्रन्स आहे तर तो एंट्रन्स कसा पाहिजे आपला आणि तिथं काय काय हवं. आता बरेच जण म्हणतात की तिथे लायन लावायचा. तर तो सगळ्यांच्याच घरासाठी लायन लावणं, म्हणजे मला स्वतःला माझ्या घरासाठी मी जेव्हा लायन आणला तो ठेवून दिला मी पुन्हा, कारण मला थोडंसं भीती वाटली त्यामध्ये की त्याचा चेहरा बघून मला असं वाटलं की हे का माझ्या दारावर हवं. आणि एंट्रन्स मध्ये आता एक अजूनही बघतात की गणपती लावत नाही बाहेर मध्ये, म्हणजे आपण तर कंटिन्यू लावलेले आहेत आतापर्यंतच्या घरांना, अगदी ते टाइल्सवर पेंट होऊन आणि मग तिथे घराच्या वरती पाहिजेच गणपती असं. आणि मग मध्ये मध्ये असं चालू झालं होतं की गणपती तुमचा डोअर कीपर नाहीये, मग तुम्ही तो लावायला नाही हवा. तर मग तो बंद केला बऱ्याच जणांनी, मग तो आतून लावा की गणपतीच्या पाठी अलक्ष्मी असते म्हणतात. मग गणपती तर मग तुम्ही पाठ करून लावणार घराकडे, मग तुमच्या घरामध्ये अलक्ष्मी. तर मग ते पण एक म्हणजे मिसकन्सेप्शन आहे किंवा एक मिस झालं की नाही लावायचं. शिवाय प्लांट्स लावले जातात वेगवेगळे, मग त्यात पण आलं की डेकोरेटिव्ह प्लांट तर लावा तुम्ही. आता जर फ्लॅट मध्ये लावतायत तर डेकोरेटिव्ह आयटम मध्ये बऱ्याचदा ते काट्यांचे पण प्लांट्स येतात काटेरी, मग ते नाही लावायचे. म्हणजे मग काय होतं ना की एक गोष्ट करायला गेले की त्याला दुसरं काहीतरी असतं की अरे हे चुकीचं झालं आपल्याकडून. म्हणजे झाडं तर लावले पण त्यात ते काटेरी झाड लावलं तर चूक झाली, हनुमान लावला म्हणून अजून दुसरं काहीतरी. म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा होतात की अरे हे करायला गेलं की हे नाही होत. तर त्याचं एक जनरली सांगा की काय असायला हवं आणि काय नको. बरोबर, तुमचा खूप चांगला प्रश्न होता. मी फर्स्ट सांगेल की जास्त रील्सच्या नाही पाहाव्यात, पण त्याची जी सत्यता ती चेक करा. म्हणजे मलाही कधी कधी फोन येतात की सर अचानक माझी साऊथ ऑफ साऊथ वेस्टला बेड आहे, असं पाहिलं असं होईल का माझ्या आयुष्यात, किंवा माझा एंट्रन्स इकडे इकडे माझ्या आयुष्यात असंच होईल का. सी पहिली गोष्ट काय आहे की दॅट इज अ प्रोबॅबिलिटी.
ती शक्यता आहे शक्यता. की तुमचं त्या त्या ठिकाणी जर ती गोष्ट असेल ती शक्यता असते, हम्म. बट ती 100% असं नाही, कारण बाकीचे फॅक्टर्स पण आहेत. वन ऑफ रिझन वास्तू आहे हे आपण हो, समजून घेणं आता गरजेचं तुम्ही आहे. ते पहिल्यांदा तेच येस, सांगितलं. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमागे वन ऑफ रिझन डेफिनेटली वास्तू आहे, पण अदर रिझन्स पण खूप सारे असतात. सो आपण ते पण पाहणं गरजेचं आहे. मग दुसरी गोष्ट तुम्ही विचारलं गणपतीचं, तर सर्वांसाठी गणपती हा गरजेचा आहे. तो वास्तूच्या डोअरच्या बाहेर पण असावा आणि आतमध्ये पण असावा. याचे 2 कारण आहेत. गणपती ही ज्ञानाची, समृद्धीची देवता मानली जाते. आपण त्याला विघ्नहर्ता म्हणतो, संकट जो आपल्या हरून घेतो, बरोबर. तर घरामध्ये येणाऱ्या एनर्जी ज्या असतात त्या जास्तीत जास्त डोअर मधून येत असतात. म्हणजे कोणीही कुठेतरी फिरून येतोय, थर्ड पर्सन आलाय, तो डोअर मधून येत असतो, सो सोबत एनर्जी कॅरी करत असतो. प्रत्येक माणसाची एक आभा असते, ऑरा असते, त्याला इंग्लिशमध्ये ऑरा म्हणतो, मराठीमध्ये आभा म्हणतो. किंवा घरातले माणसं पण कुठेतरी फिरून आलेले असतात, तर त्या एनर्जी सोबत येत असतात. सो गणपती तिथे असणं म्हणजे एक चांगलं प्रॉस्पेरिटी साईन आहे बाहेरच्या साईडने, जो वेलकमिंग साठी असतो. आणि दुसरी गोष्ट सेम वे बॅक साईडला पण असावा. का तर एका गणपती दृष्टी बाहेर आहे, ओके, आणि सेम एकाची घरामध्ये पाहिजे, तो मांगल्य घरामध्ये पण तयार करेल. हे त्याच्या मागचं बेसिक रिझन आहे. अजून याच्यात वैज्ञानिक जायचं ठरलं तर घरामध्ये अशा वस्तू ठेवा ज्याच्यामुळे आपल्याला चांगल्या ऊर्जा मिळणार आहे. सो गणपती ऑब्विसली आपण चांगलीच ऊर्जा देणार आहे, सो त्यात नो डाऊट एट ऑल. दुसरी गोष्ट, तुम्ही सिंहाचं म्हटलं तर तुम्हाला भीती वाटली, वास्तू चेक करायचा सगळ्यात सोपा मीडिया. कुठल्याही वास्तूमध्ये गेलात, कुठल्याही प्लॉटमध्ये गेलात, तुम्हाला प्रसन्न वाटलं, तुमची ब्रीदिंग नॉर्मल असेल, तुम्हाला उत्साही वाटलं, ती वास्तू चांगली आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला बर्डन वाटलं, तुमची ब्रीदिंग धडधड वाढली किंवा इनसिक्युरिटी वाटते, विनाकारण काहीतरी ओझं ठेवल्यासारखं वाटतं, त्या वास्तूमध्ये एनर्जीचं डिस्टर्बन्स 100% आहे. आता सिंह म्हटलात तुम्ही, सिंह हा हिंस्र पशु आला, त्याचं काम काय आहे, कोणाच तरी शिकार करणं आणि अन्न ग्रहण करणं, हे त्याचं कार्य आहे. सो आपण जे कुठलं वास्तूमध्ये युज करणार त्याच्या क्वालिटीज आपल्याला मिळत असतात, लक्षात ठेवा. मग सिंह जर आला तर सिंहाचं दृढता येईल नक्की, पण त्यासोबत हिंस्रपणा पण येईल, म्हणून तो नसावा. कुठला हिंस्र प्राणी घरामध्ये नसावा. ऑन द अदर हँड, हॉर्सेसची फ्रेम लावतो आपण, घोड्यांची. घोडे चांगले आहेत का, घोडे न थकता न रुकता काम करत असतात कंटिन्युअस. नाही, पण एंट्रन्स मध्ये पण सांगतात ना की कोणता तरी एखादा प्राणी ठेवा. नाही ठेवा, निश्चित नाही ठेवा. कारण ते डोरला जे येतात ना, कड्या येतात ना, ते ऍक्च्युअल एखाद्या कधी हत्तीचं असतं, कधी सिंहाचं असतं. नसावं, शक्यतो नसावं. हत्ती, एलिफंट इज गुड अॅनिमल, पण त्याची प्लेसमेंट आहे. त्याला आपण गजांत लक्ष्मी म्हणतो. गजांत लक्ष्मी घरामध्ये कुठे ठेवा, त्याला निश्चित प्लेसमेंट आहे. गजलक्ष्मी जी म्हणतो आपण. ते काय करतं, त्याच्यावर जी झालर असते त्याच्यावर लक्ष्मीचे, महालक्ष्मी 16 पदचिन्ह असतात. असं म्हणलं जातं की महालक्ष्मी माता कुबेरांकडून धनसंपदा त्या ऐरावत म्हणजे गजलक्ष्मीवर घेऊन येत आहे. सो कुबेर नगरी जी आहे ती आपल्यानुसार उत्तरेला आहे, मग ती उत्तरेकडून घेऊन येत आहे. मग वास्तूमध्ये उत्तर भिंतीवर दक्षिणेकडे फेसिंग करून तो गजांत लक्ष्मी असावा, म्हणजे तो उत्तरेकडून आपल्या वास्तूमध्ये फायनान्स, इन्कम किंवा धनसंपदा घेऊन येत आहे, असं त्याचं मिनिंग आहे. सो त्यामुळे तो तसा प्लेस करावा. आणि हॉर्सेसची फ्रेम मी जर सांगितली, त्याच्या मागे जनरली आता सूर्य दाखवला जातो, 7 घोडे दाखवले जातात व्हाईट कलर मध्ये, आता जनरली ती पूर्व भिंतीवर लावावी. आणि घोडेच का, तर घोडे हे नॅचरली खूप स्टॅमिना असणारे स्ट्रॉंग ॲनिमल्स आहेत आणि ते कधी बसत नाही. तुम्ही जर पाहिलं असेल तर ते उभ्या उभ्याच आराम करतात, ते कधीच लाईफ टाईम बसत नाहीत. सो आपली पण एनर्जी तशीच मेंटेन राहावी, हा जनरली बेसिक त्याच्या मागचा एक रिझन आहे. असे मल्टिपल रिझन्स असतात, पण वन ऑफ रिझन हे आहे. त्यामुळे वास्तूमध्ये आपण जे ठेवतोय ते विचारपूर्वक ठेवायचं, त्याची एनर्जी आपल्याला मिळणार आहे, चांगली असो वा वाईट असो. म्हणून हिंस्र पशु वगैरे न लावलेले उत्तम. किंवा तुम्ही जर अशा ठिकाणी गेलात जिथे असे मुखवटे लावले, तिथे तुम्हाला खूप साऱ्या निगेटिव्ह एनर्जीचा अभाव होईल, तुम्हाला जाणवतील, त्यामुळे ते नसावं. म्हणजे एंट्रन्सला साधारण गणपती असावा आणि झाडं तर गणपती असावा. स्वस्तिक लावू शकतो आपण. स्वस्तिक हे खूप चांगले ऊर्जा मेंटेन करतात. दुसरे लावू शकतो म्हणजे ते प्लास्टिकचं येतं ते, की फायबरस मटेरियल मध्ये, किंवा आपण ड्रॉ पण करू शकतो. येस, आता हे प्रोडक्शन आले, पूर्वी तर आपण हाताने पण ड्रॉ करू शकतो, ते पण करू शकतो. बट हे पण आहे ते
लावू शकतो आणि आपण. एंट्रन्सचे जे प्लांट्स आहेत त्यांचं काय सांगता येईल? प्लांट जनरली घरामध्ये जे आहेत बेसिकली घरामध्ये एंट्रान्सला तुम्ही डेकोरेटिव्ह प्लांट्स लावू शकतात. फक्त ते बोन्साय नकोय, त्याला कुठलेही काटेरी नकोय. गुलाब चालू शकतो, बट गुलाब सोडून दुसरा कुठलाही काटेरी प्लांट नकोय. सो असे तुम्ही लावू शकता. आता आलो आपण हॉलमध्ये. येस, आता हॉलचं सांगा. एंट्रन्स अजून एक एंट्रन्स कुठे चालतो हे एक महत्वाचं आहे. वास्तुशास्त्राचा एंट्रन्स कुठे असावा घराचा, कुठे असावा, हा तो एक प्रश्न, तो एक महत्वाचा प्रश्न. त्यासाठी एक समजून घेऊ आपण. पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते. पृथ्वीला ऊर्जा देणारा घटक हा सूर्य आहे. तर पृथ्वीचा जो ईशान्य कोपरा आहे तो सूर्याकडे जास्त झुकलेला असतो ऍज कम्पेअर टू नैऋत्य म्हणजे नॉर्थ ईस्ट, पूर्व आणि उत्तर मधला तो जास्त सूर्याकडे झुकलेला असतो. म्हणून सूर्याकडून जास्तीत जास्त चांगली कॉस्मिक एनर्जी, वैश्विक ऊर्जा ज्याला म्हणतो आपण, ती ईशान्य, पूर्व आणि उत्तर बाजूने जास्त येत असते वास्तूमध्ये. म्हणून वास्तुशास्त्रानुसार जेवढ्या काही ओपनिंग्स आहेत, विंडोज आहेत, मोठे एंट्रन्स आहेत, ते पूर्व, ईशान्य, उत्तर सर्वात जास्त चांगले मानलेले आहेत. ओके, म्हणजे ते एंट्रन्स समजा ईस्टला जर दरवाजा आहे तर तो उघडणार पश्चिमेला असं म्हणताय का? नाही, ते कसं चेक करायचं पहा. पूर्ण वास्तूचे 9 पार्ट्स झोन्स करत असतो आपण. म्हणजे मुख्य दिशा 4, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. बरोबर, हे 4 झोन झाले. पूर्व आणि उत्तरच्या मध्ये ईशान्य आला, उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये वायव्य आला, पश्चिम आणि दक्षिणच्या मध्ये नैऋत्य आला, आणि दक्षिण आणि पूर्वच्या मध्ये आग्नेय आला. आणि मधला जो उरतो पोर्शन त्याला ब्रह्मस्थान म्हणतात पूर्ण. तर मग ती एंट्रन्स पाहिजे कुठल्या झोन मध्ये आली ती महत्वाचं आहे. आणि मग कुठे फेसिंग आलं ते महत्वाचं. हे खूप जणांना माहिती आहे. हल्ली बिल्डर्स काय करतात, घर पूर्वमुखी, बट तो पूर्वमुखी पश्चिम झोन मध्ये आलाय का, नैऋत्य झोन मध्ये आलाय का, दक्षिण झोन मध्ये आलाय, हे आपण कधी चेक नाही करत किंवा ते सांगत पण नाही. आपण म्हणतो पूर्वमुखी आहे, पण जर झोन शिफ्ट झालेला असेल तर त्या झोनची एनर्जी आपल्याला मिळणार आहे, हे पण गरजेचं. मग त्यामुळे तो ईशान्य, पूर्व, ईशान्य आणि उत्तर झोन मध्ये असावा. देन पूर्वमुखी किंवा उत्तरमुखी असावा. पूर्व ही दिशा आपल्याला समृद्धी देते आणि ज्ञान देते आणि आरोग्य देते. पूर्वेकडून आपल्याला समृद्धी, आरोग्य, ज्ञान मिळतं. आणि उत्तर ही दिशा आपल्याला धनसंपदा देते. मग जर आपण रेसिडेन्शियल वास्तूसाठी म्हणत असतो तर ती पूर्वमुखी जास्त चांगली. का पूर्वमुखी जास्त चांगली? आरोग्य चांगलं असेल तर आपण किती पण कमवू शकतो. नुसता पैसा किती पण आहे ना, आरोग्य जर डिस्टर्ब आहे तर त्या पैशाचा एक वेळेस काहीच उपयोग नाही. सो पूर्वमुखी वास्तू त्यात पूर्व, ईशान्य आणि उत्तर झोन मध्ये सगळ्यात चांगली. मग एंट्रन्स तिथे सर्वोत्तम मानला जातो. दक्षिण टाळावा. दक्षिणचा अर्थ असा आहे, दक्ष राहा, तुमची ऊर्जा क्षीण होत आहे. म्हणजे हळूहळू तुमची ऊर्जा काय होत जाणार आहे, क्षीण होत जाणार आहे. पण मग दक्षिणेला एखाद्याचा असेल दरवाजा तर त्याला मग रेमेडी, त्याला उपाय असतात. हा, ते उपाय करून त्याचा दोष आपण कमी करू शकतो. आणि भविष्यात जेव्हा संधी मिळेल तरी शक्यतो नवीन वास्तूमध्ये प्रयत्न करायचा असं करू शकतो आपण. त्याचं मिनिंगच आहे, हळूहळू तुमची ऊर्जा काय होत जाणार आहे, क्षीण होत जाणार आहे. आज ना उद्या ती क्षीण होत जाणार आहे. त्यानुसार होतं. त्यामुळे दक्षिण आपण टाळतो. दक्षिण असेल, नैऋत्य असेल, कारण जशा पूर्व, ईशान्य, उत्तर येण्याच्या दिशा आहेत तशा नैऋत्य, पश्चिम आणि दक्षिण जाण्याच्या दिशा आहेत. तिकडून एनर्जी ड्रेन आउट होतात. मग तिथेच एंट्रन्स आला, सो चांगल्या एनर्जीज पण जातील आणि त्रास पण होईल. म्हणून एंट्रन्स पूर्व, ईशान्य, उत्तर सर्वात चांगला, ते वायव्य, पश्चिम असं आपण प्रेफरन्स देतो. आणि हॉलमध्ये आल्यानंतर काय काय हवं हॉलमध्ये, डेफिनेटली याच्यानुसार, बरोबर, वास्तूनुसार. हॉलमध्ये आलो आपण तर पहिला नियम, वास्तूतला बेसिक नियम सांगतो की आपण कुठलंही काम करताना आपला चेहरा हा पूर्व किंवा उत्तरेला झाला पाहिजे. कुठलंही काम करतोय आपण वास्तूमध्ये त्यावेळेस आपला चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला झाला पाहिजे. ओके, मग ते का, त्याच्या मागचं वैज्ञानिक रिझन सांगतो. वास्तू पहिली गोष्ट आपल्यावर काम कसं करते, शरीराचं आणि वास्तूचं सायंटिफिक काय कनेक्शन आहे. तर आपलं शरीर हे पंचतत्वांपासून बनलेलं आहे, जल, अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी. बरोबर. तसंच जगातला कुठला एलिमेंट आहे तो पण त्याच याने बनलेला आहे. तसे वास्तूमधले जे 4 सब डिरेक्शन्स आहेत त्याला ते तत्व आहेत. म्हणजे ईशान्येला जल तत्व आहे, आग्नेयला अग्नी तत्व आहे, नैऋत्येला पृथ्वी तत्व आहे आणि वायव्येला वायू तत्व आहे. आणि मधलं जे ब्रह्म म्हणतो आपण त्याला ब्रह्मतत्व किंवा आकाश तत्व म्हणतो, ब्रह्मस्थान. तर ह्या 5 तत्वांचा आपल्या शरीरामध्ये ऋषी मुनींनी सांगितलेलं आहे, त्याला आपण 7 चक्र म्हणतो. त्याला एनर्जी सेंटर्स म्हणतात. तर 7 चक्र आपल्या ऋषी मुनींनी सांगितले आणि आपल्या डॉक्टरनी त्याला ग्लँड्स नाव दिलेलं आहे. WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्याला 7 ग्लँड्स म्हटलेलं आहे. WHO नुसार काय आहे, डिसीज म्हणजे काय, जिथं ईज नाही तो डिसीज.
ओके, हा बरोबर. शरीरामध्ये जिथं ईज नाही तिथं डिसीज. हम्म. मग त्यानुसार जर WHO म्हणतं की तुमच्या जर 7 ग्लँड्स मध्ये कुठली पण ग्लँड डिस्टर्ब झाली तर तुम्हाला त्या रिलेटेड डिसीज होणार आहे. ओके. आणि वेदांमध्ये ऋषीमुनींनी पण तेच सांगितलेलं आहे, 7 चक्रांमध्ये तुमचं जे चक्र डिस्टर्ब होईल त्याच्या रिलेटेड तुम्हाला डिसीज होईल. बरोबर. मग जसं मूलाधार चक्र जे आहे ते नैऋत्यशी रिलेटेड आहे, तसंच अग्नितत्व जे आहे ते मणिपूरशी रिलेटेड आहे, तसंच ईशान्य जे येतं जलतत्व येतं ते स्वादिष्टांशी रिलेटेड आहे, वायू तत्व येतं ते हृदयाशी रिलेटेड आहे, आणि ब्रह्मतत्व जे आहे ते विशुद्धी आज्ञान सहस्राशी रिलेटेड आहे. मग तिथे तिथे तो जर दोष असेल तर आपल्या शरीरामध्ये तिथं तो ऍक्ट होत असतो आणि त्या रिलेटेड आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून वास्तूचा प्रत्येक कोपरा ना कोपरा आपल्या शरीरावर काम करत असतो. त्यामुळे हे खूप डीप सायन्स आणि इंटरकनेक्टेड आहे. मग त्यानुसार आपला फ्रंट पोल जो आहे हा साऊथ पोल येतो आपल्या चेहऱ्याचा, आणि बॅक जो येतो हा नॉर्थ पोल येतो. आपण एक 8वी 9वीला प्रयोग पाहिलेला आहे शाळेमध्ये की मॅग्नेट घेतलं, उत्तर ध्रुव घेतलं, एकमेकांना दूर लोटतात, उत्तर दक्षिण घेतलं, एकमेकांना जवळ खेचतात. तशाच वेळी आपला जर साऊथ पोल आहे, आपण जर दक्षिणेकडे फेस करून बसलो तर दक्षिण रिपल्शन होईल, एनर्जी ड्रेन आउट होते. ते जर आपण उत्तरेकडे चेहरा करून बसलो तर एनर्जी गेन होते. किंवा पूर्वेकडे हे केलं, पूर्वेकडे जर केलं आपण तर आपल्या इथं पिट्युटरी ग्लँड असते आज्ञाचक्राची, ती सगळ्यात महत्वाची ग्लँड आहे आपल्या शरीरातली, ती सगळ्यात उत्तम काम करते. म्हणून मग वास्तू सांगते की काम करताना आपला चेहरा पूर्वेला किंवा उत्तरेला असावा. मग हॉल मधल्या गोष्टी सगळ्यात महत्वाची टीव्ही प्लेसमेंट ती अशी ठेवायची की ती पाहताना आपला चेहरा पूर्व किंवा उत्तरेला असेल. किंवा मग गप्पा मारताना घरातलं काही डिस्कशन आपण हॉलमध्येच करतो. आता जसं आपण आताही बसलेलो आहोत, तुमचा चेहरा पूर्वेला होत आहे, माझा चेहरा उत्तरेला होत आहे. सो दिस इज आयडियल पोझिशन. इथे आपले पिट्युटरी सर्व ग्लँड्स खूप चांगल्या ऍक्टिव्हली वर्क करतात आणि खूप चांगल्या वेळी कनेक्शन्स होतात, आणि जे आपल्याला इच्छित आउटपुट आहे ते इझी गो येतं. ते जर दक्षिणेकडे चेहरा करून बसलो ना, एफर्ट जास्त घ्यावं लागतील. एक काम 1 तासात होणार 2 तास चालेल, हे सिंपल आहे. सो मग त्यानुसार अरेंजमेंट असाव्यात की टीव्ही पूर्व किंवा उत्तर भिंतीवर, आणि सेटिंग्स कशा असाव्यात, हे हॉलमधला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि मग पेंटिंग्स वगैरे आल्या तर त्या बरोबर. पेंटिंग्स शक्यतो मी जास्त पेंटिंग्स कधी सजेस्ट करत नाही, कारण पेंटिंग्सला खूप सारी नियमावली, 30 पेंटिंग्स तिथं आली पाहिजे. तर तुम्ही फार तर फार एखादा वॉटरफॉल तुम्ही ईशान्य झोन मध्ये लावू शकता पेंटिंग स्वरूपात, त्याची जास्त गरज नाही. शक्यतो मी म्हणाल की ज्या गोष्टींमध्ये संभ्रम आहे किंवा गोष्टी आहेत आपण त्या तंतोतंत फॉलो नाही करू शकत, त्यांना युज केल्याने जास्त बेटर. त्याच्यापेक्षा बाकी गोष्टी पण असतात त्या आपण युज करू शकतो. बऱ्याच वेळेस असं पण सजेस्ट केलं साऊथ वेस्टला माउंटेनची पेंटिंग लावावी, त्यांनी पण चांगले रिझल्ट आहेत. डेफिनेटली येतात. दक्षिण कारण की ईशान्येकडून ऊर्जा ईशान्य डाऊन पाहिजे आणि नैऋत्य वरती पाहिजे, म्हणून तिकडे माउंटन, आणि इकडे जलतत्व असल्यामुळे इकडे झरा आपण वॉटरफॉल दाखवला, ज्याची चांगल्या ऊर्जा मिळत असते. सो तशी पेंटिंग लावू शकतो आपण. खूपच अभ्यास आहे तुमचा, खूपच जास्त. म्हणजे ते तुम्ही जे सांगितलं ना की आपल्यातले तत्व आणि वास्तूतले तत्व कसे इंटरकनेक्टेड आहे, मी काढलेले माझे प्रश्न मी विसरून गेली की म्हणजे बापरे बरेच. दॅट्स क्रेडिट गोज टू माय गुरु डॉक्टर निर्मल शाह. त्यांनी खूप डीपली आणि खूप चांगल्या वेळी शिकवलेलं आहे. वास्तुशास्त्र असेल, ज्योतिषशास्त्र असेल किंवा मेडिटेशन वगैरे असेल, की शरीरावर कुठल्या कुठल्या गोष्टीचा कसा परिणाम होत आहे आणि तो आपण कसा मिनिमाइज करू शकतो. त्यामुळे हा पण एक वेगळ्या पद्धतीचा उपाय जे युज करून आपण वास्तूतल्या एनर्जीचा चांगल्या रीतीने फायदा पण करून घेऊ शकतो. वास्तू पाहून आपण सांगू शकतो कुठल्या पर्सनला कुठल्या प्रकारचा डिसीज असण्याची शक्यता आहे, त्याचा स्वभाव काय असू शकतो, तो कुठे पाहता येतो, त्याचं नेचर काय असेल, तो कसा असेल, तो कुठे झोपत आहे, त्याच्यावर कुठल्या एनर्जी इम्पॅक्ट करत आहे, कशा प्रकारच्या वास्तूमध्ये चॅलेंजेस असू शकतात हे निश्चित सांगतात. सगळ्यात इम्पॉर्टंट एक आहे की सगळे रेमेडीज प्रत्येकाला सेम फळ देतात का? म्हणजे आता आपण ज्या काही रेमेडीज करणार आहेत, आता तुम्ही सांगितलं की हॉलमध्ये तुम्ही असंच बसलं पाहिजे, ओके, ज्यांच्याकडे नाही शक्य होत ते तसं नाही पॉसिबल तर मग प्रत्येकाला सेम रेमेडी होते का? बरोबर. आता वास्तुशास्त्रानुसार आपण जनरली काय करतो, घरामध्ये येणारे व्यक्ती एक नाहीये, भरपूर सारे आहेत, म्हणजे नियर अबाउट 2 to 3, 5 पर्सन्स घरामध्ये राहत असतात.
सो आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू सर्वांसाठी जे उत्तम असेल ते फॉलो करायचं. इंडिव्हिज्युअल लेवलला आपण फॉलो करायचा प्रयत्न करत नाही, कारण इंडिव्हिज्युअल लेवलला फॉलो करत गेलं मग ते किचकट होऊन जाईल. माझं असं म्हणणं आहे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र इतकं सिम्पल असावं जे सर्वांनी इझी व फॉलो केलं पाहिजे, त्याचं बर्डन नाही आलं पाहिजे. अरे नाही तर मला 11 वेळा म्हणायला लावलं होतं आणि मी 12 वेळा म्हटलो किंवा मी 10 वेळा म्हटलो, मग काय होईल का, याच्यात नाही पडायला पाहिजे. सो जेवढं साधी सुधी रचना असेल तेवढं जास्त इम्पॉर्टंट आहे. मग त्यात आपण काय करतो, जर ठीक आहे हे नाही फॉलो करता आलं मग ऍटलिस्ट तुम्ही दक्षिण टाळा. बट त्यातल्या जर दक्षिणेकडे सिटिंग येतच आहे मग गेस्ट आले तर गेस्टला शक्यतो दक्षिणेकडे बसवा आणि तुम्ही ईस्ट किंवा नॉर्थ किंवा वेस्ट फेसिंग त्यात परमिटेशन कॉम्बिनेशन खूप सारे आहेत आपण जे यूज करू शकतो, जेणेकरून काय होईल की गेस्ट हे थोड्या काळासाठी येत आहेत, 1 तास 2 तास, आपण दीर्घकाळ आहोत. सो त्यामुळे आपलं फेसिंग महत्वाचं आहे, त्यांचं फेसिंग आपण ऍडजस्ट करू शकतो. असे खूप सारे ऍडजस्टमेंट्स आहेत. किंवा किचन सपोज खूप जणांना माहिती आग्नेयला चालतं, बट फ्लॅट्स मध्ये हे पॉसिबल नाही. सो किचन वास्तुशास्त्रानुसार आग्नेयला पण चालतं, ते वायव्येला पण चालतं, पश्चिमेला पण चालतं, दक्षिणे पण चालतं आणि पूर्वेला पण चालतं. हे खूप जणांना माहित नाही. आम्हाला वाटलं की ईशान्येला असलं म्हणजे नाही, ईशान्येला चालत नाही ऍक्च्युअल ते. ईशान्य, ब्रह्मस्थान आणि उत्तर ह्या तिन्ही ठिकाणी आणि नैऋत्याला या 4 ठिकाणी अजिबात नसतं. बट आग्नेयला पॉसिबल नसेल तर इकडे चालू शकतं ते. वायव्य असेल, दक्षिण असेल, पूर्व असेल आणि पश्चिम असेल, तिथे चालू शकतं. हे खूप जणांना माहिती नाही, त्यामुळे वास्तू कॉम्प्लिकेटेड करून ठेवलं. आपल्याला काय करायचं, वास्तू म्हणजे ऊर्जांचा बॅलन्स, ऊर्जांचा समतोल. जिथे ती ऊर्जा असेल ती समतोल कशी करता येईल हा प्रयत्न करायचा आपल्याला. थोडासा प्रयत्न निश्चित करू शकतो आणि त्यातून निश्चित बळ मिळतं आणि ते बळ मिळून आपली प्रोग्रेस होत राहते. आपला उद्देश हा आहे की आयुष्य सोपं करायचंय ना की आयुष्य कॉम्प्लिकेटेड करायचं. आणि ते जर सोपं होत असेल तर ह्या शास्त्राचा उपयोग आहे, नाही तर उपयोग नाही. जसं तुम्ही म्हणताय की ते ईशान्येला किचन नाही चालत, नैऋत्येला नाही चालत, आयडियल आहे तो आग्नेयला. पण जर या वास्तूमध्ये असं असेल की नाही बाबा तो घ्यावाच लागला तिथे, कारण जसा प्लॅन असतो ना फ्लॅटचा त्या हिशोबाने ते बनतं आणि मग तसंच घ्यावं लागतं. तर त्यावर काही रेमेडी म्हणण्यापेक्षा की काही पूजा वगैरे करून किंवा काही हवन करून, जसं घरामध्ये आपण वास्तुपूजा करतो तेव्हा हवन होतं, तर त्यात काही चेंजेस वगैरे असं करून करता येतं. आता हे जसं की ऊर्जाशास्त्र आहे, आता जर इन केस मी सांगितलं ईशान्येला किचन आलं किंवा नैऋत्येला किचन आलं किंवा ब्रह्मस्थानात किचन आलं, तर ईशान्य जलतत्व म्हटलं आपण, आणि ईशान्य घरातल्या कर्त्या स्त्रीची जागा आहे. म्हणजे ईशान्य जर काही चॅलेंज असतील तर त्याचे स्ट्रेट फॉरवर्ड परिणाम घरातल्या कर्त्या स्त्रीवर होतो. नैऋत्य ही घरातील कर्त्या पुरुषाची जागा आहे, मग स्ट्रेट फॉरवर्ड त्याच्या एफिशियन्सीला चॅलेंजेस निर्माण होतात, हे होतात. किंवा ब्रह्मस्थान हा घरातील सर्वांना निगडीत असतो, तर मग सगळ्यांना त्याचे चॅलेंजेस जास्त प्रमाण फेसिंग होतात. तर मग त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, एक तर 2 ड्रॉबॅक्स होतात की किचन असावं अग्नेयला, कारण अग्नितत्व आहे. सो अग्नेयला नाहीये म्हणजे अग्नितत्व बॅलन्स नाहीये फर्स्ट थिंग. दुसरी गोष्ट ते जर ईशान्येला म्हणजे जलतत्व डिस्टर्ब झालं, अग्नी आणि जल एकत्र नसावं. त्यातल्यात जर पॉसिबल नसेल तर आपण तिथे एक करू शकतो, त्या किचनच्या अग्नेयला गॅस घ्यायचा प्रयत्न करू शकतो आपण, जर ईशान्येच्या किचन मध्ये. असं आपण निदान त्याचा दोष थोडासा कमी करू शकतो. दुसरी गोष्ट सेम वे आग्नेयला आपल्या वास्तूच्या तिथे दिवा लावू शकतो, एखादा येलो बल्ब लावू शकतो 24 तास, जेणेकरून अग्नितत्व त्याचा बॅलन्स होईल आणि दोष बॅलन्स व्हायला सुरुवात होईल. हा एक ऑप्शन असतो. सेम वे नैऋत्यला पण जर असेल किचन, तर नैऋत्यमध्ये पण गॅस प्लेसमेंट कुठं असावी थोडंसं जर चेक करून आपण जर ती प्लेस केली तर थोडासा दोष तो कमी होऊ शकतो. हे झाले आपले फिजिकल गोष्टी. याच्या पलीकडे जाऊन जर त्या घरामध्ये तुम्ही होम हवनचा उच्चार केला, जर अग्निहोत्र सारखा विधी जर होत असेल सूर्योदय सूर्यास्ताला, जो कोणी पण करू शकतो, त्याने पण तो अगदी 5 मिनिटाचा विधी असतो. त्यामध्ये साधा आहे, तुम्ही युट्यूबवर जरी अग्निहोत्र चेक केलं त्यामध्ये डिटेल विधी येतो. एक आपलं पात्र असतं हवनाचं, त्यामध्ये गायीच्या आपल्या शेणाच्या गौऱ्या आणि आपलं तूप आणि तांदळाची आहुती द्यायची असते. सकाळी एक मंत्र असतो, संध्याकाळी एक मंत्र असतो. अगदी 5 मिनिटामध्ये होतं ते फक्त. त्यांनी केल्याने खूप जास्त फायदे होतात घरामध्ये पण होतात आणि माणसाला पण खूप जास्त होतात. सो त्यांनी पण वास्तू एनर्जी आपण बॅलन्स करू शकतो. प्लस घरामध्ये आपण त्या केसमध्ये म्हणजे आता ह्या रेमेडीज सगळ्या दोषांसाठी उपयुक्त, नुसते किचनसाठी नाही, बाकी पण इम्बॅलन्स असेल त्याला बॅलन्स करायला पण युज करतो. आपण कापूर जाळू शकतो, भीमसेन कापूर जो म्हणतो तो आपण जाळू शकतो.
त्यांनी पण खूप चांगल्या एनर्जीज यामध्ये जनरेट होतात, क्रिएट होतात, जेणेकरून ते निगेटिव्ह ऍब्सॉर्ब होऊन जातात. सो हा पण उपाय आपण करू शकतो. अगदी सोपं, एकदम सोपा उपाय. त्यासाठी कुठलाही खर्च करायची गरज नाही, काही नाही. आणि घरामध्ये आध्यात्मिक वातावरण ठेवणं. पितृदोष जिथे जास्तीत जास्त असतो किंवा म्हणजे नैऋत्येचं किचन असेल तर असं मानलं जातं, शक्यतो पितृदोष असण्याचे चान्सेस असतात घरामध्ये, वास्तूमध्ये. मग त्या केसमध्ये जास्तीत जास्त आपली ऊर्जा एकाच कामामध्ये खर्ची पडते. जिथे 5% एनर्जी लागायला पाहिजे तिथे 50% एनर्जी लागते, असं होण्याचे चान्सेस असतात. मग तिथे आपण थोडंसं ध्यान धारणा किंवा बाकीच्या गोष्टी जरी फॉलो करतो, योग जरी फॉलो करत असतो आपण, योगा जरी करत असतो, तरी आपली शारीरिक ऊर्जा मेंटेन राहते, त्याचा दोष कमी होतो. असं पण होऊ शकतं. असे उपाय पण आपण करू शकतो जर ते फिजिबल नसेल शिफ्ट करणं. आणि प्लस क्रिस्टल रेमेडीज, स्फटिक आपण युज करतो, स्फटिकाने पण पूर्ण वास्तूच्या एनर्जी आपण बॅलन्स करू शकतो. तो एक उपाय असतो. आता तर हे तर झालं 4 कोपऱ्यांमध्ये. आता तर आजकाल असे पण असतात, दुबईमध्ये पण असे घर आहेत आणि तेच पॅटर्न ना इकडे पण आलेले आहे. आपण शक्यतो फॉलो करतो. दार उघडल्या पहिले किचन आणि किचन सोडल्यानंतर पुढे हॉल. म्हणजे दार उघडल्याबरोबर पहिले दिसणार की ती व्यक्ती काय करते, ती बाई घरातली जे बनवते वस्तू. आणि नाही म्हटलं तरी सगळ्यात जास्त पसारा किचन मध्येच असतो. दार उघडल्यावर पहिले दिसणार तो पसारा. तर ह्या असे घर खरंच असतात का चांगले? खूप सोपा विषय आहे.